गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून महाविकास आघाडी खिळखिळी करण्यासाठी ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील बडे नेते फोडले जात आहेत. भाजपचे हे ऑपरेशन लोटस कधी नव्हे ते इतक्या जोरात सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये किती मातब्बर नेते उरतील याविषयी शंका निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना एक मोठा प्रस्ताव देण्यात आला आहे. शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी असा काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजले जात आहे. त्यामुळे आता हा गट कायमचा ठेवायचा की काँग्रेसमध्ये जायचे हा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर आहे. आता यावर शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.